तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। अनुग्रलादलो पावन सालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका। प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत। आता नमो रंग भूमिका म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। स्वर्गीय विमलताई खंडेरावजी जुंदरे या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सन्मान्य खंडेराव जुंदरे त्यांचे सुपुत्र भगवानराव त्यांच्या सूनबाई पूजाताई त्यांच्या दोन्ही मुली शोभाताई रामदासजी हरळे वंदनाताई सोमनाथजी गुळवे पुतणी शीतल मयूर यखंडे 5 पुतण्या विष्णू महेश रामदास सुदाम अक्षय नातू आहे सुजित वैष्णवीन सोरा राहिलं काय ठीक आहे। या सर्व परिवाराच्या वतीने आमचे पंढरीनाथ महाराज यांच्या माध्यमातून सर्व परिवाराच्या वतीनं हरिभक्तिपरायण गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य महाराज जॅकेटवाले बिगर जॅकेटवाले दोघालाही नमस्कार। आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ संस्थेचे आणि आमचे थोरले गुरुबंधू हरिभक्तिपरायण श्याम महाराज पवार जे इथे विद्यार्थी तयार करण्याचे काम करतात त्यांनाही प्रथमतः मनोभावे वंदन करतो। बसल्याबरोबर आम्हाला आठवण आली
थोर मृदंगाचार्य स्वर्गीय राधाकृष्णजी महाराज भरवेरकर. एक काळ त्यांनी असा गाजवला, जाण्याचं वय नव्हतं, गेले. इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, कैलासराव चैत्य असू द्यावे समाधान मते मामा, श्याम बाबा रविदास महाराज, श्याम महाराज जगदाळे, मागं लपला का रे आमचं संतोष महाराज, इकडचे सर्व टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी, वृंदावनवाल्या मावल्या, विनेकरी, भालदार, चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, आई बहिणी, वडील धारी मंडळी, पुन्हा जुंदरे परिवाराचे नाते गोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. सुंदर साऊंड सिस्टीम एक नंबर. शूटिंग वाले तुम्ही चांगलेच आहे. जुंदरे परिवाराने काही काटकसर ठेवली नाही, भागवा भागवी नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या परिवाराला धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते विविध क्षेत्रातून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून जुंदरे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल ही फार मोठी प्रपंचातली हानी बर का श्याम बाबा. पत्नीचं महत्व पतीला पत्नी गेल्यावर कळत असते, हे लक्षात ठेवा. ती अर्धांगिनी आहे. सर्वस्वाचा त्याग करणारं जगातलं पात्र म्हणजे पत्नी आहे. तिथे 22-23 वर्षाची होईपर्यंत ज्या मायबापाने लढा लावला, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, एकाच मिनिटात सगळे रक्ताचं नातं तोडते. हे वेळेवर येतं बाशिंग बांधून. तिथलं नाव बघा श्याम बाबा, कुमारी. मग माहेरचं नाव, माहेरचं बापाचं नाव, आडनाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एकही अक्षर माहेरचं सोबत आणत नाही, तिथेच टाकून देते. मग सगळे सासरचे शब्द, सौभाग्यवती, त्याच्या पुढे मिस्टरचं नाव, मिस्टरचं आडनाव, गाव, मिस्टरचं पोस्ट, मिस्टरचा तालुका, मिस्टरचा जिल्हा, मिस्टरचा, एवढं सोडून एवढं स्वीकारते. एवढंच नाही, रविदास आपला देह त्याच्या स्वाधीन करते. ज्या मायबापाने त्या देहाला जन्माला घातला, त्या मायबापाला सोडलं आणि ज्याच्या सोबत विवाहबद्ध झाली त्याला तो आपला देह अर्पण केला. आता दिली तिळांजुळी बर का रविदास. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आता या देहाचा मालक तू. तुला कसा सांभाळायचा ते तू ठरव. तू रॉकेल वतून पेटवला तरी चालेल, आता मी तुझी झाली. जरा विचार करा.
एवढा त्याग जगात कोणीच करत नाही. पती आणि पत्नी हे संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात बरं. कास्तकाराला विचारा, एक चाक गाड्याचं मोडलं की गाड्याची प्रतिष्ठा गेली. मग तो गाडा वाड्याच्या पुढं एक चाकवाला. अख्ख्या गावातली कुत्री त्याच्यावर येऊन बसतात रात्री. फुपाट्यानं माखलेला. काय झालं हे? फक्त एक चाक मोडलं म्हणून गाड्याची चव गेली. जसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. आणि पत्नीचं महत्व रविदास पतीला पत्नी गेल्यावर कळत असते. ती अर्धांगिनी आहे. पती आजारी पडला ना, बहिणीला म्हणू शकत नाही कंबर दुखती झेंडू बाम लाव. मुलीला म्हणू शकत नाही ती लाजल, सुनई लाजल, आई सुद्धा लाजल. पण आतून दरवाजा बंद करल आणि पतीची मनसोक्त सेवा, ती अर्धांगिनी आहे. बरं, नुसती पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. संकट काळात, ते नको, ते पाठच आहे सर्वांना, ते मलाही पाठ आहे, पण त्याचा उच्चार करण्याचं कारण नाही. विठ्ठल संकट काळामध्ये पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते, तेव्हा ती मंत्र्याची भूमिका आहे. संकट आहे जीवनामध्ये. पंढरी महाराज वेगळ्या टेन्शन मध्ये, बरं का रविदास, वेगळ्या टेन्शन मध्ये पती असतो. जेवण कमी झालं, पत्नीचं बारीक लक्ष असतं. आज सावकार आलं होतं, आज तर माझा मालक जेवला नाही, रात्रभर झोपला नाही, बारीक लक्ष असते. आणि पती सकाळी उठला आणि गोठ्यात गेला, तिचं लक्षच होतं. गोठ्यात जाऊन त्यानं खिशात काहीतरी घातलं. तरा 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 चालत आले, हात धरला. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं खिशात? काही नाही म्हणतो. माझी शपथ आहे तुम्हाला, काय घातलं? तिनंच हात घातला खिशात, बाहेर काढली वस्तू, ती रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या. का? सावकार आलं होतं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर म्हणला नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं त्या सावकाराचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला. अख्ख्या गावची मोलकरीण होईल, धुनी भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशी संकट काळामध्ये खंबीरपणे उभी राहते, तेव्हा पत्नी नाही, मंत्र्याची भूमिका. विठ्ठल थोडस महाभारतात तुम्हाला. दुर्वास पातला धर्मा छया वयावणी वगैरे सेवा झाली. दुर्योधनावर प्रसन्न होऊन दुर्वास, काय पाहिजे? आताच्या आता जाण रात्री जेवण मागा. कुणाला? पांडवांना. आता थाळी स्वच्छ धुतलेली, सूर्याचा उदय झाल्याशिवाय अन्न मिळत नाही. बरोबर 12 वाजता 60,000 शिष्यासह दुर्वास झोपड्या पुढं. ते शंकराचे भक्त होते. नमः पार्वती पतये हर हर महादेव. रात्री 12चं सांगतो हे. जनाबाईचा अभंग आहे. हर हर शब्द झाला. पांडव जागे झाले. धर्मराज बाहेर आले, नमस्कार केला. काय सेवा? जेवण पाहिजे. आता रात्रीचे 12, सूर्योदयाशिवाय अन्न थाली देत नाही. थाळी स्वच्छ धुतलेली आहे ना, हा जेवण पाहिजे म्हणतो. कठीण प्रसंग आहे. म्हणून धर्मराजाने आपल्या 2 नंबरच्या भावाला हाताला धरलं. बरं का रविदास? झोपड्याच्या मागणीला रात्री 12ला, आणि भीमाच्या गळ्याला बिलगून मोठा भाऊ धर्मराज रडायला लागला. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होती आहे. सत्वहानी होत आहे, सत्वहानी होती आहे. धर्म भीमाकडे पाहे,
तुळस म्हणजे गाथेचे गाथे पाठ. कोणतंही काढा, आम्हाला आनंद आहे. माझ्यासोबत बरेच वर्ष, त्याच्यामुळे जे प्रमाण पाहिजे ते पाठ आहे. हा अभंग जनाबाईचा आहे, श्याम बाबाचं ओरिजिनल आहे, याचा IQ आहे. ए तोंडावर बोलतो मी, हे माझं ऐकून पाठ केलं आणि आमच्या श्याम बाबानं गाथ्याचे पारायण करू करू पाठ केलं. तरी पण संयुक्तिक आहे, आनंद आहे. समाधान महाराज चित्ती असू द्यावे. हा बस मते मामा, काही घाबरायचे नाही. झोपड्याच्या मागे बरं का श्याम बाबा, गळ्याला बिलगला मोठा भाऊ भीम दादाच्या, रडायला लागला. दादा, 1000 हत्तीचं बळ असणारा भाऊ भीम जिवंत आहे आणि तुम्ही रडता. हा का रडता? धर्म भीमाकडे पाहे, सत्व हानी होत आहे. एवढ्या द्रौपदीला जाग आली. रात्री 12ची गोष्ट. मागे आली. का रडताय हो? दुर्वासाला जेवण पाहिजे म्हणतो, सूर्योदयाशिवाय थाली अन्न देत नाही. हो म्हणाव तर आपली तयारी नाही, नाही म्हणाव तर ते रागीट आहे, शाप देईल. झोपा तुम्ही पाचही भाऊ. मी का सांगतो पत्नीची भूमिका संकट काळामध्ये कशी उभी राहते. पाचही भाऊ झोपा, त्या बुवाचं मी बघून घेते. आणि द्रौपदी पुढे आली, नमस्कार केला. काय पाहिजे महाराज? जेवण पाहिजे बेटा. जा आंघोळा करून या, आंघोळा करून या गंगेवरून. तोपर्यंत पंक्ती वाढलेल्या असतील. पाठवले गंगेवर. मग काय द्रौपदीनं पंगत वाढली का? किसनरावला मोबाईल. कोठे गुंतला द्वारिकेच्या राया, कोठे गुंतला द्वारिकेच्या राया, एकदम संयुक्तिक आहे रविदास, पण ते त्या प्रसंगाचं आहे, वस्त्रहरणाच्या वेळीचं. इथे कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी. धावला धावला धावसी लवला ही शाखा देठ घेऊनी, धावसी लवला ही शाखा पातला धर्माच्या वयावडी, दुर्वास पातला धर्माच्या वयावडी, दुर्वास पातला धर्माच्या वयावडी. धावसी लवलाई शाखा देठ घेऊनी, धावसी लवलाई तिथे फिट बसलं पाहिजे. वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊत. अरे हे प्रसंग कोणता आहे? वस्त्र हरणाचा आहे का? दिलं ठोकून. ते ठोकडा की नाही चालत. जिथले तिथे ते वस्त्र हरणाच्या वेळी. वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली, इथं ते नाही. धावसी लवला ही शाखा देठ घेऊ. बस बस कामापुरतं कामापुरतं बस कामापुरतं. मी का सांगतो? संकट काळाच्या वेळेला खंबीरपणे उभी राहते ती पत्नी नाही, मंत्र्याची भूमिका आहे.
जन्मभर तुमची सेवा करते ती दासी आहे आणि जेवण घालते तेव्हा आई आहे. पतीची आवड निवड तिलाच माहिती आहे. सगळे आवडी निवडीचे पदार्थ करून ताट वाढते. मग टीव्ही बघत बसते का? पदार्थाचे भांडे घेऊन पुन्हा ताटापुढे बसते. आग्रह करू करू पती राजाला पोटभर जेवायला घालते. तेव्हा पत्नी नाही आईची भूमिका. विठ्ठल विठ्ठल मी का सांगितलं हे? खंडेरावच्या गाड्याचं एक चाक मोडलं. ही उणीव त्यांना विचारा. समजूत घालणं वेगळं आहे. दुसऱ्याच्या घरी डेड बॉडी असली म्हणजे उसण्या तंबाखूला चुना मळून म्हातारी आजी प्रमाण सांगते, जाऊ द्या रडू नका नानी, नाशिवंत देह. तिथं तिच्या घरी नाही आठवते प्रमाण, ते दुसऱ्याच्या घरी सोपं आहे. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. ज्या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या माऊली गेल्या, पण तुम्हा आम्हाला तुकोबारा सांगतात. आता तुम्ही विचार करा. विचार आणि पश्चाताप हे दोन्ही शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो समाधान महाराज, त्याचं नाव पश्चाताप आहे. आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो तो विचार आहे. त्याच्यात एक फरक आहे. डोक्याला हात लावून करावा लागतो तो पश्चाताप, आणि शांत डोक्यानं केल्या जातो तो विचार. ही मराठी आहे. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. आता अभिजात दर्जा मिळाला मराठीला. 4 गोष्टी मस्त झाल्या. पुढं काय हो? लोहगाव विमानतळाला नाव मिळालं संत तुकाराम महाराज विमानतळ. आम्हा सगळ्या वारकऱ्यांना आनंद होईल अशी घटना आहे ना. ज्या जिल्ह्यात अहिल्या देवीचा जन्म झाला त्या अहिल्या देवीला न्याय आता मिळाला. आता अहिल्यानगर झालं. देशी गाईला दर्जा राज्यमाता मिळाला आणि मराठी भाषेला दर्जा अभिजात दर्जा. मराठी अभिजात. म्हणून तुम्ही पहा, मराठी सारखी मजा नाही, पण तेवढी सोपी नाही. सोपी नाही. दर्शन आणि प्रदर्शन शब्द तर जवळजवळचे आहे ना रोहिदास. दर्शन आणि प्रदर्शन आहे ना. फरक काय आहे? ताट मानेनं बघायचं ते प्रदर्शन आहे. खाली मान घालून करायचं ते दर्शन आहे. विठ्ठल शांत डोक्यानं करायचा विचार आहे आणि डोक्याला हात लावून करावा लागतो तो पश्चाताप आहे. पश्चाताप शब्दामध्येच अर्थ आहे. पश्चात अधिक ताप आणि मग संधी झाला पश्चाताप. पश्चात म्हणजे नंतर, पाठीमागून, घटना घडून गेल्यावर होणारा ताप, त्याचं नाव पश्चाताप आहे. म्हणून विचार जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. तुम्हाला प्राप्त परिस्थिती सुद्धा सुख आणि समाधान देऊ शकते. प्राप्त परिस्थिती, फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार केला की लगेच समाधान. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करा आणि मग पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला, हे रात्रभर पडलंय रोडच्या काठाला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार आहे.
विजय समाधान. विचार एक सर्वांना माहिती आहे पा, इथे जेवढे बसले आहे ना तेवढ्यांना ते माहिती आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुची शोधुणी पाहे. आता इथे उत्तर तिथेच आहे, फक्त कोण आहेला प्रश्नचिन्ह द्या, खालच्या लाईन मधला विचारी तिथं पूर्ण विराम द्या. म्हणून बुवाला व्याकरणाची गरज आहे. आता ठोकाटाक्या खूप चालल्या, कोणताही अभंग घ्यायचा, काही ठोकायचं, शेवटी चालीला वापरायचा. मग म्हणायचं वेळ नसल्यामुळे आता पुढच्या वेळेस बघू. अरे बसला बोंबलतले का तालुका भरणं बोंबलत बसला. आता पुढच्या वेळेस जिरवणं एका एका शब्दात मस्ती. हे लक्षात आलं. विचार वा काय जगी सर्व सुखी असा कोण आहे, पहिली लाईन आहे ना त्याला प्रश्नचिन्ह द्या, आणि खालची लाईन वाचताना विचारीच्या पुढे पूर्ण विराम द्या. विचारी शब्दावर थांबा की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जीवनामध्ये जो विचार करतो त्या व्यक्तीला विचारी म्हणतात. तो सुखी आहे, नाही तर मन तूच शोधून पाहे. विठ्ठल कामापुरता मामा म्हणतो. हे विचारावर चालला आपण प्रत्येक जण. एक पूर्वी कविता होती, तुम्हालाही पाठ आहे, गणपत वाणी त्या कवितेचं नाव होतं. आणि त्याला सवय होती, त्याचं झोपडं होतं. विडी ओढत ओढत काडी चावत चावत गणपत वाणी आपल्या झोपड्यापुढे उभा राहायचा आणि काडी चावता चावता म्हणायचा इथं माडी बांधील. बस गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. अभंग नाही बरं का, हे कविता आहे. मी आधी सांगतो बाबा काय आहे ते. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधील माडी. काडी चावून बिना माडीचं मेलं, पण विचार जन्मभर केला. विचाराला एवढं महत्व आहे. एका राजाला सवय होती श्यामबाबा. त्याने आपल्या राजमहालामध्ये एवढेच बोर्ड लावले होते, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. सगळीकडे हेच बोर्ड सगळ्या राजमहालामध्ये. एक दिवस राजा शिकारीला गेला. दुपारची वेळ. त्याचा तरणाबांड राजपुत्र 25 वर्षाचा, अंगानं आपल्याच बापासारखा होता. जेवण झालं, बापाच्या पलंगावर शाल पांघरून झोपला. दुपारी 12ला त्याची आई राणी, तिचंही जेवण झालं. ती तिथे येऊन बसली, वाचत बसली. तिलाही डुलकी आली. श्यामबाबा कलंडली, झोप लागली. नात्यानं मायलेकर. शाल पांघरून झोपला तो 25 वर्षाचा राजपुत्र. शेजारी झोपली त्याची आई. राजा शिकार करून आला. एकदम झोपण्याच्या खोलीत गेला आणि दृश्य पाहिलं. तळपायाची आग मस्तकात. कोणाची हिंमत आहे, परपुरुषासोबत माझी राणी. म्हणून राग आवरला नाही. तलवार खुंटीला होती, तलवार काढली, पण त्याच खुंटीला बोर्ड लटकलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. हातात तलवार आहे. झोपलेल्याचं मुंडकं तोडायचा विचार झाला, पण विचार असा बदलला, म्हणले हे तर मरतय, पण आधी बघून तरी घेऊ कोण आहे. म्हणून डाव्या हातानं शाल काढली. स्वतःचा राजपुत्र. तलवार फेकून दिली. बोर्ड डोक्यावर घेऊन राजवाड्यात नाचला राजा. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज माझ्या कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. एवढं महत्व जीवनात विचाराला आहे. आणि प्रत्येकाचा तो चाललेलाच आहे. हा विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं वेगवेगळं असेल. काही माणसं घाई आले म्हणजे इथं विचार करतात की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, लागलं असेल का नाही. बसत कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. म्हणजे विचार करीत नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. ही नाडी तुकोबाराने ओळखली बाबा रे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो बाबा. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा
त्यांचं पहिलं चाललं आणि त्यांचं दुसरं चरण चाललं. फोन आला का घरून? जेवून येतो म्हणा इकडून, काय करू नका. विठ्ठल तुकोबारायाचं लक्ष गेलं. अरे आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी आहे ना. आता खरं सांगा, माऊलीला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवट काली क्षणभरी. खरं सांगा, क्षणभरच जर म्हणायचं आहे तर शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर शब्दाचा अर्थ होतो जन्मभर. मग सुरुवातीलाच का नाही लिहिलं जन्मभर? अरे जन्मभर म्हटलं की कोणी भानगडीत पडत नाही. 2 तास कीर्तन आहे, दिवसभर आहे म्हटल्यावर कोण येईल मामा? 2 तास आहे, 2 तास आहे. तरी आम्हाला काही अनुभव आहे. काही घरून विचारतात किती राहिलं रे? अजून 10 मिनिट. मग बरोबर 11:45 येणार. मग जर दिवसभर म्हटल्यावर येणार नाही तर 2 तास कीर्तन, 2 तास सांगावं लागतं. तसं माऊलीला हरिनामासाठी प्रवृत्त करण्याकरता हे बोलावं लागलं क्षणभर. क्षणभर मी आधीच फरक सांगितला. हे माझं ऐकलेले, हे गाथे पाहिलेले. औषध द्यावया चाळविले बाळा ठेवून या गोळ्या दृष्टी पुढे. नाही वावा नाही, आम्हाला आहे पाठ. तुमचं वावा नका म्हणू, आम्हाला आहे ते, त्यांना आहे ते, मला आहे, मला आहे. नाही नाही ठीक आहे, ठीक. गुळ तर माहित आहे ना, गुळ, गुळाचा चहा. बस आता 2 मिनिट घेतो. आमच्या बाबांनी प्रमाण दिलंय ना. पूर्वीचा काळ, नातू आजारी पडला, आजीचा बटवा प्रसिद्ध होता, दवाखाने नव्हते. आणि एक दिवस नातू गोळी घ्यायचा, ती कडू गोळी, वाकडं तिकडं तोंड करून फुलपात्रभर पाण्यासोबत गिळायचा. आणि दुसऱ्या दिवशी नातू कैलास बुवा आजीकडे येत नसायचा. गोंद्या गोंद्या गोंद्या, तो तिथूनच माहिती आहे, माहिती आहे, कडू गोळी असन, मेलो तरी नाही घेणार. आता आजीला संकट पडायचं, गोळी घेतल्याशिवाय गोंद्या नीट होत नाही आणि गोंद्या माझ्याजवळ येत नाही. आणि मग गोंद्याला आजी गोळी दाखवायची. जे बाबांनी म्हटलं ना, ठेवणी गोळ्या दृष्टी पुढे. आवळा एवढा, गोंद्या गोंद्या, गोळी केवढा, गोळी केवढा, गोळ आला गोंद्या, बसला. गोळी केवढा रे? आवळा एवढा आहे आजी. हळूच गोळी काढायची. गोळी केवढी? चिंचुक्या एवढी. आता तूच डोकं चालव गोंद्या, एवढी चिंचुक्या एवढी गोळी गिळली का आवळा एवढा गोळ तुला. ठेवून या गोळ्या दृष्टी पुढे. बस गोळ दाखवायचा आहे आणि गोळी खाऊ घालायची आहे. तसं माऊला जन्मभर हरिनामात रमवायचं आहे, पण म्हणताना क्षणभर म्हणायचं आहे विठ्ठल 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 विठ्ठल.
तरी गायसे करी या आठा प्रहरा माझा हा तरी गायसे करी या आठा प्रहारा माझा रे मोटके निमिषभरी देत जाय मग जय जे का निमिक देखील माझे सुख ते तुले अरुषक विषय घेईल शरीत कादुरी गे सरिता वटू लागे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी पुणे येऊन जायसे शशिबिंब दिवसेंदिवसे हारपत अवसे नाहीसे होय. बस बस जमलं ना आता. हा हो म्हणा जा. क्षणभर करता करता मग रमलं ना मग म्हणायचं आहे रिकामा अर्ध घडी राहू नको. याचा अर्थ क्षणभर म्हणजे जन्मभर असं घ्यायचा. मग क्षणा हाची करावा विचार. अजून पाऊण तास आहे घाबरू नका. हाची करावा विचार हाची करावा विचार हाची करावा विचार नेमका कोणता तरावया पार भवसिंधू तरावया पार तरावया हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. पण महाराज आम्ही शिकलेली मंडळी आहे. जे नाहीच ते तरुण जाण्याचा निरर्थक विचार करण्याची गरज काय का. अहो भवसागर नाहीच. आम्ही बाकीचे सागर सांगतोय तुम्हाला. नकाशात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, सर्वांच्या परिचयाची नवसागर. भावसागर दाखवा कुठं आहे का मामा. मग तो नाहीच तर तरुण जाण्याचा विचार करायची गरज काय. अरे भाऊ हा नकाशातला नाही. संसाराला सागर म्हणतात. भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. मग संसाराला सागर का म्हणतात. सागरामध्ये किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही. तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. संसार हा समुद्र आहे. संसार सिंधु रूपेण मीन रूपेण मानवाः जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. संसार हा समुद्र आहे. कठीण आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. बरं का रविदास. अशक्य असता तर कोणाला शक्यच झाला नसता. तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा ओ तरले तरती हा भरवसा नामधार का ठसा नामधार का ठसा नामधार का ठसा धार का ठसा नामधार याचा अर्थ अशक्य नाही पण कठीण आहे. किती कठीण. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य ब्रह्मादिका पार
विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाही. प्रयत्न केले पण बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. उड्या टाकल्या त्यांनी पण त्यांच्या डेड बॉड्या पंचनाम्यासाठी सुद्धा सुजून फुगून वर आल्या नाही कैलासराव. म्हणजे कठीण आहे, कठीण आहे पण अशक्य नाही. मग एक लक्षात घ्या, संसाराला समुद्र म्हटलेला आहे. तुम्ही आम्ही मासे आहो. जंजाल हे जाळं आहे आणि काळ हा कोळी आहे. माशाला धोका कोणत्या? जो कोळ्याच्या पायापासून लांब. तुम्ही पाहिला तो बाबा उघडाच राहतो दिवसभर. त्याचे कपडे सांभाळायला कोण आहे? डोक्याला कपडे बांधून घेतो उघडा, नायलनच्या दोरीचे टोक कमरेला, वाकडा होतो पुऱ्या ताकदीनं जाळ फेकतो. झर्र मामा 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. कोणाच्या? कोळ्याच्या. पण त्याला एक मासा असा वस्तात भेटतो, दिवसभर त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात घालीन लोटांगण वंदीन चरण. मग धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून दूर आहे. पण ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केला त्याचे पायी घाला मिठी. आपण त्याचे पायी घाला मिठे. बर का रविदास? कारण त्याचे उद्गार आहे, येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जाय. मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे, शरण जावे सर्व भावे देवासी. तो काय करल? तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. म्हणून बाकीच्या देवाचं जाऊ द्या, पण आपला देव कमरेवर हात ठेवून उभा आहे ना. काही काही डोकं चालवतात, असा विवेकानंदासारखा हात गुंडावून असता तर अरे तुला काय खर्च आहे का? नाही, पण आमच्या मते, तुमचं मतच नाही मागत आमचा विठोबा, बेनविरोध उभा. अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला आहे. आमचा पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून उभा का? आलेल्या लाडक्या वारकऱ्याला सांगतो, आला आता घाबरायचं नाही. आता तुम्हाला भवसागराचं पाणी फक्त कंबरभर आहे, हे वारकऱ्याला सांगण्यासाठी. भवसागर तरता कर करिता वाजता,
कटी कर ठेवण्या, त्याचे पायी घाला मिठी. बस आता खूप झालं पहिलं चरण, आता अर्धाच तास आहे. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा विचार जन्मभर करा. आपण महाराज मग फरक काय पडला असता? क्षणक्षणा अक्षर चारच आणि जन्मभरी अक्षर चारच. देवाचे द्वारी उभा जन्मभरी, क्षणभरी काय आणि जन्मभरी काय. तसं क्षणक्षणा हाची करावा विचार, त्याऐवजी जन्मभरी हाची करावा विचार असं का नाही लिहिलं? म्हणजे बाबा त्याचं कारण आहे, आपण ज्या क्षणाला आहो त्या क्षणालाच आहो. पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. कारण नाशिवंत देह गोड बोलून आपण दुसऱ्या चरणावर आलो. क्षणक्षणाच का बरं का जाधव साहेब, क्षणक्षणाच का या अर्धाच तास आहे आता. ज्या क्षणाला आपण आहो त्या क्षणालाच आहो. या बसा. वा वा. या ना स्टेजवर उभे नाही का तुम्ही? हा केलं का मामा? हो ना, चांगलं आहे. मग क्षणक्षणा हाचे करावा विचार. आता आपण आहो ना, पुन्हा उद्या एकमेकाला भेटू हे आपल्या हातात नाही. बरं का? क्या जीवन की पकड़ियास, क्या जीवन की पकड़ियास, क्या जीवन
जीवन की पकरी आस, हाथों लिया नहीं तेरा घास. जाधव साहेब, आंब्याचा रस होता, 25 VIP जेवायला होते. जेवण झाल्यावर लोडाला टेकून बसले पानाचे विडे. विडा बाकीच्यांनी खायला सुरुवात केली रोहिदास, पण यानं विडा तोंडाला लावला. 1 मिनिट झाला हालचाल नाही. शेजारचा म्हणतो का रे विडा तोंडाला लागू नये. दुसरा म्हणतो काय मंत्र वगैरे असेल रे. मंत्र अले का पुंडली कवर द्या व्हायच्या आधी 2 वाट्या रस पेले मंत्र. म्हणून त्याला शंका आली. सुनबाईला मोबाईल. कोण बोलताय? सुनबाई. तुमचा सासरा कुठं आहे? जेवायला गेला पाटलाकडे. हो तिथं जाऊ आम्ही. विडा खायच्या वेळेला मंत्र म्हणतो काय सासरा? नाही, हातात घेतल्या घेतल्या चावतो. 1 मिनिट झाला विडा तोंडाला लावून आहे. नीट बघा बरं. आणि जेव्हा मान हलवली जाधव साहेब, विडा इकडे पडला, मान तिकडे पडली. राजगिरी सत्ता नाही हाती, राजगिरी सत्ता नाही हाती. श्यामबाबाने कीर्तन वाढवून दिला आपला. त्या जीवन की प्रक्रियास, हातो लिया नाही तेरा घास. मग रविदास बाबा, क्षणभंगुर हे जाय न कळता. पण श्यामबाबाला माहिती आहे कोणतंही काढा मटेरियल इकडे आहेच, आम्ही जोडतो बरोबर. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. नासिवंत देह जाणार सकळ, तिन्ही नाशात मोडतो. स्वभाव, आश्रय आणि परता. यष्टी पलटली मेलं, हा आश्रय नाश आहे. दुसऱ्यानं दगड घातला डोक्यातनं मेलं, हा परता नाश आहे. नाही यष्टीत मेलं, नाही दगड घातल्यावर मेलं तरी एक दिवस मेलं, हा स्वभाव नाश आहे. म्हणून नासिवंत देह जाणार सकळ. पुढचे शब्द आहे, आयुष्य खातो काळ सावधान. बरं का जाधव साहेब, सावधान शब्द आहे, पण त्याच्या आधी आयुष्य खातो काळ. कैलासराव, इथे व्याकरण लावायचं. गुरुजी शिकवायचे आपल्याला. क्रियापदाला कोणने प्रश्न केला म्हणजे कर्ता, कायने प्रश्न केला म्हणजे कर्म, आणि मग उदाहरण द्यायचे. रामा आंबा खातो, तसं काळ आयुष्य खातो. हे अभंगाकडे पहा, मी काही ठोकतो नाही. रामा आंबा खातो, तसा शब्द इथे काळ आयुष्य खातो. आता खातोला विचारा, कोण खातो? रामा. काय खातो? आंबा. तसं इथे विचारा, कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे. आणि काळाचे 3 प्रकार आहे, भूत, वर्तमान, भविष्य. आत्तापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं त्याचं नाव आहे भूतकाळ. आता आयुष्य खात आहे त्याचं नाव आहे वर्तमान काळ. आणि राहिलेलं आयुष्य नक्की खाणार त्याचं नाव आहे भविष्य काळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. विचार
आता कळलं आम्हाला. आम्ही उद्यापासून विचार करू महाराज. पण विचार कोणत्या दुकानात? अरे विचाराचं दुकान नसतं राजा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असण्याची की. जिथे चंद्र आहे तिथं चांदण्या, शंकरजी आहे तिथं पार्वती, आणि संत आहे तिथं विचार. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागम धरुणी आवडी. मग करायचं काय? करावी तातडी परमार्थाची. इथे शब्द आहे तातडी. परमार्थ हा करायचा आहे बरं का जाधव साहेब. आणि संसार होत असतो, दोनमध्ये हा फरक आहे. होत असतो त्याला संसार म्हणतात, आणि करावा लागतो त्याला परमार्थ म्हणतात. नशिबावर संसार आहे आणि प्रयत्नावर परमार्थ आहे. पण आमचं उलट आहे. आम्ही प्रयत्न लावतोय प्रपंचात आणि नशीब ढकलतो परमार्थात. चला कीर्तनाला. आपल्या कुठल्या नशिबात? तुम्ही नशीबवान आहे, ते सहज त्याला यायचंच नसते बरं का, पण ते सहज नशीब ढकलतं. तुम्ही नशीबवान आहे जाधव साहेब, तुम्ही जा. आपल्या कुठल्या नशिबात? अरे चला पंढरपूरला. आपल्या कुठल्या नशिबात? तिकिटाचे पैसे मी. आपल्या कुठल्या नशिबात? तुझ्या नशिबात नेमकं काय आहे? इथं नशीब ढकलतं. जिथं यायचं आहे, प्रयत्न करायचे आहे, तिथं नशिबाला ढकलतं पुढं. आणि जिथं नशीब महत्वाचं आहे तिथं पठ्ठ्यानं केलं म्हणताय. तिथं पठ्ठ्याने केलं. अरे ते कुठं पठ्ठ्यानं केलं? 10 एकर द्राक्षाची बाग याची, 10 एकर त्याची. प्रयत्न दोघांचे सारखे. मी नशिबासाठी सांगतो, सारखेच आहे. मस्त आली बाग. मुगाच्या दाण्या एवढाले मणी झाले. दोघही बसले शेतकरी. आता कसर गेल्या सालच्या गारपिटाची निघते बरं का. 10 लाख रुपये तर फायदा खर्च जाऊन, म्हणजे 1 कोटी मलाही होते, 1 कोटी तुलाही. हिशोब झाला दोघाचा आहे. आणि हे गड्याला सांगून गेलं नाशिकला फवारणी कर म्हणून. 2 दिवस आलं नाही नाशिकहून. गड्यानं फवारणी केली. मालक आला, सगळे मणी खाली.
का रे फवारणी केली ना मला. आता गडी अशिक्षित जाऊन पाहिलं त्या स्टोरेज रूम मध्ये जो फवारणीचे डबे होते नेमकं यानं तणनाशक फवारलं 10 एकरावर. शेजाऱ्याला 1 कोटीच झाले आणि याचे 25 लाख जळून गेले. याला नसीब म्हणतात. भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे कर्म झाले वाहिल्या तुझे ग दुःखाची केव्हा भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे. इथे नसीब प्रपंचात नसीब महत्वाचं आहे आणि परमार्थात प्रयत्न महत्वाचे आहे. म्हणून होतो तो संसार आहे करायचा परमार्थ आहे. म्हणून शब्द आहे करावी तातडी. खरे का तातडी करा. होती गात्र बेंबळी दिवस अस्तमान कळी हाते वाहे टाळी जव मोकळी आहे ती. दिवस अस्तमान हाते वाहे टाळी जव मोकळी आहे तोपर्यंत हाके वाही टाळी पण मर्यादा आहे तोपर्यंत. याला संस्कृतमध्ये यावत म्हणतात. यावत आता वाढतंय तुम्ही सांगतोच जाऊ द्या. यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रहम यावतचे दूरे जरा यावत चंद्रीय शक्ती प्रतिहता यावत खयोन आयुष्य हा तावत. त्याचं भाषांतर होऊन गेलं आता श्यामबाबाकडून. हाके वाही टाळी पण तोपर्यंतच. यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम जोपर्यंत शरीररूपी घर चांगलं आहे. बरं का दास हा ना ते झालं जमलं पुढचं. स्वस्तम इदम कलेवर ग्रहम यावतचे दूर आहे जरा जोपर्यंत म्हातारपण लांब आहे. यावत चंद्रीय शक्ती प्रतिहता इंद्रियात ताकद आहे. यावत क्षयोन आयुष्य आयुष्य शिल्लक आहे. एकदा आयुष्य संपलं ना दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. झाका झाकी त्यास कासयाचे कासयाचे झाका झाकी त्यास कासयाचे कासयाचे. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. दीप गेल्यावरी कैसाची अभंग ज्ञानोबा राहायचा आहे. सुरुवात घरी गेल्यावर वाचा. मोक्षे मेल्या पाठी मोक्षे मेल्या पाठी आमाशी होईल ऐसे जे म्हणतील तेची मूर्ख. दीप गेल्यावरी कैचाची प्रकाशन झाका झाकी त्यास कासयाची. म्हणून तोपर्यंत ते प्रमाण होऊन गेलं. करे वाही टाळी तोपर्यंतच. म्हणून तातडी करा. बरं का रोहिदास घाई करा वेग करा हे शब्द परमार्थासाठी आहे. आल्यानो संसारा उठावे करा संसारा उठावे संसारा उठावे संसारा उठावे शरण जाऊला पांडुरंगा पांडुरंगा शरण जाऊला पांडुरंगा
कशासाठी वेग करा? शरण जा उदारा पांडुरंगा. वेग परमार्थासाठी, घाई परमार्थासाठी. जाय वेगी पंढरपुरा. हे का नाही? उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा. शब्द आहे करावी तातडी. प्रपंच सावकाश करा. जाधव साहेब तुमचं उलट आहे. अतिपरिचयाचं बोलणं आहे. प्रपंच सावकाश करा आणि परमार्थ घाईनं करा. आता हाही प्रश्नच आहे, प्रपंच सावकाश का करा? मेलो तरी संपत नाही म्हणून. परमार्थ घाईनं का करा? मरायच्या आधी पूर्ण करता येतो म्हणून. दोन शब्द लक्षात घ्या. आता मी प्रपंचातलं उदाहरण घर घ्या. किती चांगला बंगला बांधा, वास्तू शांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात. घर मालकाला फिरावं लागतं. सावकाश जेवा, लाजू नका नाना, तात्या लाजू नका, रावसाहेब लाजू नका, आबाई नानी लाजू नका, वारकरी बाबा लाजू नका. ते खालचं थांबा. एवढा पैसा होता, पत्राच काढून टाकला, स्लॅब का नाही ओतला? याच्या नाकीनं वाले एकटा बदल 12 महिने त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देतं त्याला. स्लॅब का नाही ओतला? त्याच्या पुढचं म्हणतं देवघर कसं नाही? त्याच्या पुढचं म्हणतं एवढा चांगला बंगला बांधला तरी डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही? अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. पूर्ण मंदिर करता येतं. पाया झाला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, कळच बसला, देऊळ पूर्ण झालं. पूर्ण विराम. आता वारी करणारी माणसं आहे, आळंदी पंढरपूर जातात की नाही आषाढीला, पूर्ण विराम घरीच ठरलाय का नाही? आळंदीपासून पुढे पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे बंडीशेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे. कशाला पुढे? का? पूर्णविराम सापडतो तो परमार्थ आहे. प्रश्न चिन्ह आहे तो संसार आहे. म्हणून किती करा. अरे रावणाचा नाही पूर्ण झाला, आपला 10 बाय 10चा कोठूर घेऊन बसला. 5 लाख दगडाची घरं होती, 7 लाख विटाची होती, 1 कोटी काशाची होती, 1 कोटी तांब्याची होती. रविदास आकडे लक्षात ठेव, मग गेला घरी. 7 कोटी घरं सोन्याची होती. श्यामबाबा नुसता हिशोब करा, 80,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. ते घर सोन्याचे 7 कोटी, 140 कोटी लोकसंख्या भारताचे मेंदू बंद पडल गणित करताना. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. नुसती संपत्ती नव्हती. रावणाची एकट्याची लोकसंख्या होती 3,05,000. आता जर तो असताना बॅनर लावायचीच गरज नव्हती. घरातच होते तेवढे. 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू, बायका 80,000. हिशोब झाला का नाही? 3,05,000. सत्ता होती. गाढवो वळायला गणपती, बाळणपणाला सटवी, पंचांग पायाला ब्रह्मदेव, कपडे धुवायला अग्नी, अंगण झाडाला वारा, पाणी शिंपडायला मेघ, नवग्रहाच्या पायऱ्या, 33 करोड देवता बंदी खाण्यात. काय सत्ता आहे! विद्वत्ता दशग्रंथी होता, भक्ती शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. एवढा मोठा संसार रावणाचा होता. पण मरताना म्हणला 3 गोष्टी राहिल्या. मी का सांगतो पूर्ण होत. कोणत्या 3? खारा समुद्र गोड करायचा राहिला, स्वर्गाला शिडी लावायची राहिली, सोन्याला सुगंध. जिथं रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही, आपला 10 बाय 10चा कसा पूर्ण होईल? मग किती करा तो पूर्णच होत नाही. त्याला संसार म्हणतात. तो सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो. मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यामुळे घाई करा. करावी तातडी परमार्थाची, बरोबर चालला आपला. आम्हाला अभंगावर संस्थेचे असल्यामुळे श्यामबाबा आमच्या आधी होते. पण आपली सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. आलं जवळजवळ. करावी तातडी परमार्थाची. आता परमार्थ म्हणजे नेमकं काय? परमार्थ म्हणजे परम अधिक अर्थ, आणि मग संधी झाला तो परमार्थ. अर्थ शब्दाचा अर्थ धन आहे, परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती याला म्हणतात परमार्थ. श्रेष्ठ धनाची प्राप्ती म्हणजे तुम्ही पहा, त्याची व्याख्या सांगतो मी बरं का खंडेरावजी. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही,
ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, ज्या धन खर्च केल्यावरही कमी होत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही. संपदा तयाची नजरे कपाती जोडविला माती देवला जोडविला भरती नजरे कपाती जोडविला माती देवला जोडविला संपदा तयाची न सरे कल्पांती जोडविला भक्ती देवलाभ जोडले हे धन न सरे धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचर परमार्थ महाधन जोडी देवाचे बस ते धन मिळवायसाठी करावी तातडी घाई करा, घाई करा. बस एवढंच चाललं. कशी घाई करा आता एक दृष्टांत देतो. एक वेळ संपली पण हे पंढरी बुवाचं खालून चाललं 5 मिनिट वाढवा म्हणते ते 5 मिनिट. बरं ठीक आहे 5 मिनिट. वशिलाबाजी चालत नाही, मी कुठं उशिरा जात नाही. आता रविदासला माहिती आहे 2 दिवसात 1600 किलोमीटर झाला प्रवास. 1600 मध्ये 4 कीर्तनं झाली. पण आता जवळच आहे ते शिरूर गोड नदी जवळ. मी लवकर आलो ना, तुम्ही उशिरा आले. 9:45 मी मालकाच्या घरी हजर आहे आणि तुम्ही 1 तास उशिरा येऊन म्हणता थोडंसं वाढवा. ठीक आहे, आपलं अतिपरिचयाचं बोलणं आहे. हे काही काही मंडळी आमची जीवाभावाची उलट का ते जाधव साहेब दिसले नाही असं मग त्या आठवणी येतात जे नेहमीचे. आता हे सगळे त्या निमित्तानं भेटले, एक आनंद आहे. मी काय सांगत होतो रविदास? संपदा तयाची एक दृष्टांत सांगतो म्हटलं होतं. हा असं बोल ना. संपदा तयाची होऊन गेलं. तो पाहला तुम्ही लोहार बाबा, कातड्याचा भाता, कातड्याचा, त्याला बांबूचं दांडकं असते, साखळी, त्याची बायको, तो पाल ठोकलेला पाल, त्याची बायको खालीवर खालीवर खालीवर, तिकडे हवा, कोळसा गरम, लोखंड लाल. आता कातड्याच्याच भात्याचा दृष्टांत का दिला? याचं कारण आहे त्या पशुला मारतात तेव्हा त्याचे पाय बांधलेले असतात रोहिदास, आणि मुंडकं दाबून धरतात लोक, आणि ती सुरी फिरते त्याच्या मानेहून, तेव्हा तो पराधीन असलेला पशु तडफडतो. त्या सुरीला शाप देऊ देऊ मरतो. सुरी काप माझी मान, पण एक दिवस बदला घेईल, तुझं पाणी पाणी करील. म्हणून दृष्टांत कातड्याचा दिला. हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. म्हणून तिकडे ते लोखंड गरम. हा झालं, इथपर्यंत आलो आपण. हा ना. हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. आणि ते लोखंड लाल लाल, आणि ते एक धरून ठेवतं ऐरणीवर, आणि एक घनवालं, आणि मग ते धरून ठेवणार घनवाल्याला म्हणतं आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, अरे आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तो दृष्टांत दिला. ते जसं साध्या लोखंडासाठी आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. करावी तातडी वावा म्हणत जाणं निदान. तुम्ही गायकाला टाळ्या वाजवता, मृदंगाला, मला एकही द्या ना म्हटलं. क्या बात आहे. आपली गंमत चालू आहे. करावी तातडी परमार्थाची, घाई करा, वेग करा. महाराज झालं, आता झालं. एवढे लोक जीव घालायचे भाऊ, तुम्हाला काय सुंदर नियोजन केलं अरे का, काही काट कसर नाही. मला तर असं वाटते जुनरे परिवाराने हा सप्ताह ठेवला असावा 7 दिवस, आणि त्याच्यात या बाबाचा शेवटचा दिवस. मंडप, साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले, कुठे कशात कसर नाही. परिवार मोठा. एकदा वाचला होता मी, बसलो तेव्हा. हा ना,
काय खंडेराव कचरूजी जुंदरे, बरोबर चूक सांगत जा बरं का. त्यांचे सुपुत्र भगवानराव, त्यांची सोनबाई पूजाताई, 2 मुली आहे, शोभाताई रामदासजी हरळे, चुकल्यावर सांगा, वंदनाताई सोमनाथजी गुळवे, एक पुतणी आहे शीतल मयूर यखंडे, त्याला तिघी पुतणे 5 आहे ना. आता काय माझ्याकडे विष्णू, महेश, रामदास, सुदामा, अक्षय. नातू 3 आहे, सुजित, वैष्णवीन, स्वरा. काही राहिलं का? मग डोक महाराज कशाला म्हणतात? एकदा वाचायचं काय, गाथ्यापेक्षा कठीण आहे का ते? होशीन हो लावतात म्हणून दाखव ना. क्या बात आहे, क्या बात आहे. विठ्ठल काहीला वाटेल कागद पुढे ठेवला का, हातावर लिहिलं. पुन्हा विचारा मला कधी भेटल्यावर. आमच्या जाधव साहेबाला कल्पना आहे. 22-25 नावं असली पण एकदा वाचली की लक्षात राहतं. का राहतं हे मलाही नाही कळलं अजून, बरं का. ते राहतं मात्र सरळ आहे. एका दमात विष्णू, महेश, रामदास, सुदामान, अक्षय, तर काय झाले 5. शोभा, वंदना, शीतल झाल्या तिघी. भगवानराव पूजा, सुजित, वैष्णवी, स्वरा. पाहता काय झालं, 3दा झालं तेच. काय गाथा आहे का? विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या. काय करावं हे सगळे कळलं महाराज. करावी तातडी, क्षणक्षण हाची करावा विचार. फक्त आता शेवटची विनंती आहे, आम्ही काय करू नये. तू का म्हणगी है लोकीचा व्यवहार, तू का म्हणगी है लोकीचा व्यवहार, तू का म्हणगी है लोकीचा व्यवहार, तू का म्हणगी है लोकीचा व्यवहार. काढावे तुरे पडदिया, काढावे तुरे पडदिया. नका डोळे धुरे भरुणी राहो, यह लोकीचा व्यवहार आहे. धुरे शब्दाचा अर्थ धुंद होते, धुंदी. धुंदी बरं का जाधव साहेब. धुंदी 3 प्रकारची आहे, तारुण्याची, संपत्तीची आणि सत्तेची. 3 प्रकारची धुंदी आहे. तारुण्याच्या मध्ये न माने कोणासे. तारुण्य वाईट नाही, पण चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून देण्यासाठी नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं, तेव्हा शोभा. म्हणून तारुण्य, त्याची धुंदी. संपत्तीची धुंदी, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. झाडाची सावली एका दिवसात 3 ठिकाणी बदलते. सकाळी बघाव तर पश्चिमेकडे, दुपारी 12ला बुंद्याखाली, पुन्हा 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात सावली 3 ठिकाणी बदलते. तसे काही माणसं तारुण्यात 5-50 गडी राबवतात. तेच म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटामध्ये बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास, धनाची धुंदी. आणि संपत्ती, तारुण्य आणि सत्ता. सत्ता कायम राहण्यासाठी आलेली नसते. सत्ता ही समाजाची सेवा करण्यासाठी ईश्वरानं दिलेली असते. ती देणगी आहे. आणि तो ईश्वर परीक्षा घेतो. जनतेला जनार्दन म्हणतात की नाही, मग जनार्दनानं मिळवून दिलेली सत्ता म्हणजे देवानं दिलेली आहे. लक्षात ठेवा. ती टिकाऊ नाही. इच्छा नसली तरी माझी शब्द लागतो की नाही. माझी लागला कितीकांना. राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, असं वाचलं कुठं? माजी तुकाराम महाराज, माजी पांडुरंग, माजी ज्ञानेश्वर महाराज. नका डोळे धुरे भरून राहू. माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात. भाषांतर काय होतं? भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व
प्रधानमंत्री, वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 2 घंटे में भूत भागता है. पळे भूत बाधा. म्हणून आता अर्धाच मिनिट. अंधेरे में छाया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती, और बुढ़ेपन में काया साथ नहीं देती. नए डोळे धुरे भरून राहावे. 3 गोष्टी. बालकपण खेल गमाया, बालपण खेल गमायो, तरुणपण मोकाम, बुढापण मोकापण लगा, बुढापण निकल गया अवसान, अब तुम कब स्मरोगे आता हे आम्ही लहानपणी म्हणायचो बरं का श्यामबाबा. बालकपणमो खेल गमायो, तरुणपणमो काम, बुढ़ेपण में कापन लागे, निकल गया अवसान, अब तुम कब सुगरेगे राम. है ना, लहानपणचे भजन आहे आमचे. गर्भपणमो हात चुडाया, निकल गया बैमान, अब तुम. आणि ती एक बाबा आमच्याकडे लहानपणी यायचे, ती याचं भाषांतर कीर्तनात मराठीतलं. आणि पंढरी जाय रे गड्या, एक वेळ पंढरी जाय रे गड्या, लहानपणी खेळण्याच्या ध्यानी घरीच मारशील उड्या, पंढरी जाय रे गड्या. त्याच्यातलं एकच सांगतो, हे तुम्ही वाढून देता कीर्तन. एकच सांगतो. आणि म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी, ते म्हणायचं, म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी पायात पडतील आड्या, पंढरी जाय रे गड्या एक वेळ. बस कामापुरतं झालं. काही लोक म्हणतील हे श्यामबाबा आणि महाराज एकत्रित फिरतात का? अजिबात नाही. कधीतरी भेट होते आमची, पण त्यांना जे पाहिजे ते माझ्याकडे आहे आणि मला पाहिजे ते देतात, म्हणून जमतंय ते. जवळजवळ 15 मिनिट त्यांनीच वाढवलं कीर्तन, पण संयुक्तिक काही ठोकाठोकी नाही. विठ्ठल पुन्हा सांगतो, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती. तुम्ही उजेडात जा, सावली सोडत नाही तुम्हाला, हाकलून द्या तरी. अंधारात जा, न विचारता गेली. उजेडात येणे म्हणजे सत्तेत येणे, अंधारात जाणे म्हणजे सत्ता निघून जाणे. तुम्ही सत्तेत या, 50 लोकांचं टोळकं मागं पुढं फिरतंय तुमच्या गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी. सत्ता गेली, एकटंच फिरतं, मागं पुढं कोणी नाही. त्याला मराठी भाषेत, खेड्यातल्या भाषेत, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरजार. तूप गेलं का नाऱ्या गेला. तसं छाया म्हणजे अंधेरे में, अंधार म्हणजे सत्ता जाणे आणि प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून तारुण्याची धुंदी, सत्तेची धुंदी आणि संपत्तीची धुंदी. नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे